श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज 2 दिवस आता माझी तब्येत जरा बरी नव्हती, त्यामुळे मी व्हिडिओ बनवला नव्हता. आणि तब्येत म्हणजे अचानकच काय झालं माहिती आहे. आता माणूस म्हटल्यानंतर कधी काय होईल काय सांगता येत नाही. आणि मला अचानक छातीत भरपूर असं पेन होऊ लागलं आणि काय समजेना, म्हणजे काय नेमकं होतं मला काय समजेना. आणि मी घाबरून म्हणजे असं 2 दिवस झालं मला होत होतं, दुखा लागले पाठ खांदा वगैरे. पण त्या दिवशी अचानक काय झालं आणि मला छातीत जास्तच दुखा लागलं. मग दवाखान्यात गेले. लोकल दवाखाना म्हणजे आमचे जे कौटुंबिक ज्या मॅडम आहेत डॉक्टर, त्यांच्याकडे गेले. तर त्या बोलल्या BP हाय झालेला आहे आणि त्यामुळं दुखत वगैरे असेल. मग त्यांचं कायमचं एक इंजेक्शन दिलं, त्यांनी डोस दिला. मग मी घरी आले. घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी एकदम जास्त प्रमाणात ही एक उजवी साईड दुखत होती, पण दुसऱ्या दिवशी डावी साईड पण जास्त दुखायला सुरू झाली. आणि मला काय म्हणजे मला रडायलाच येत होतं. मला काय समजेना मी काय करायला पाहिजे. घरचे खूप घाबरलेले. मग आम्ही हॉस्पिटलला गेलो आणि काय झालं, उजव्या साईडला मला असं सूज आल्यासारखं वाटत होतं. आणि मला भीती होती की गाठ वगैरे झाल्या काय झालं आहे नेमकं, आपल्याला कॅन्सर झाला आहे, म्हणजे असे नुसते फुकट विचार, काय वाटेल ते विचार डोक्यात यायला लागले. आपल्याला थोडंसं काय तर झालेलं असते आणि आपण खूप मोठे मोठे विचार त्यावेळी चालू करून पॅनिक होतो आणि जास्त त्रास करून घेत असतो. मग BP वाढणे किंवा BP कमी होणे आणि त्यामुळं घरच्यांना पण त्रास होतो. आपण आपला विचार करून फक्त म्हणजे काय झालं आणि मला आता काय तर झालं, मला काय होणार, मग बाकी मुलांचं काय व्हायचं, हे सगळे म्हणजे खूप विचार डोक्यात यायला लागले की जर कॅन्सर झाला असेल तर. हे फक्त सुजलं आहे म्हणून एवढे विचार केलेत मी. आणि दवाखान्यात गेल्यानंतर जरा लगेच स्कॅनिंग वगैरे केलं त्यांनी, एक्सरे काढले, ECG केला, सगळं करून संध्याकाळपर्यंत आमचं हे सगळं स्कॅनिंग वगैरे सुरू होतं. संध्याकाळी मॅडमने रिपोर्ट वगैरे पाहिल्यानंतर बोलल्या की काय प्रॉब्लेम नाही आहे आणि मानेची शिर वगैरे दबल्यामुळं हे सगळे प्रॉब्लेम सुरू झालेत. मग मी म्हणा लागलो की हे मग ही छातीच्या शेजारी का सुजले, मग अशी सूज कशाने आली. त्या म्हणल्या काही नाही, सुजू शकते जर मानेची शिर दबली असेल तर, तसं होतं आहे आणि काय घाबरण्यासारखं कारण नाही. माझं सांगण्याचा उद्देश एकच की थोड्याशा गोष्टी आपल्याला झालेल्या असतात आणि आपण विचार करून आणि जास्त पॅनिक होऊन त्रास करून जास्त घेत असतो. आणि मी हेच केलं. म्हणून लोकांना घरच्यांना त्रास अजिबात द्यायचा नाही. मी स्वतःच केले हे सगळं फक्त विचार करून. आणि माझा विचार म्हणजे की आता पुढं मुलांचं काय होणार, मी बाकी काही विचार करत नाही. मला काही जरा जरी दुखलं खुपलं की मी विचार करतो माझं झालं, आता पुढं मुलांचं कसं होणार. एवढे मोठी झाल्यात ती, पण त्यांच्या पायावर अजून एक थोडं दिवस राहिल्यात, शेवट टोक आला आहे, त्यांच्या पायावर उभारायचे दिवस आल्यात आणि मला जर काय झालं तर कसं व्हायचं. हा विचार करून मी खूप त्रास करून घेतला. म्हणून 2 दिवस व्हिडिओ करता आले नाहीत. आणि म्हणजे माझं म्हणणं आहे की तुम्ही पण जर थोडंफार कुठल्या गोष्टी असतील तर लगेचच जाऊन स्कॅनिंग वगैरे करायचं. हे लोकल डॉक्टर काय करत असतात, आपल्याला थोडीफार माहिती देतात. पूर्ण माहिती मिळायला पाहिजेत की कशामुळे या गोष्टी होत आहेत किंवा का झाले. हे न करता त्यांचं रेग्युलर म्हणजे आपलं कौटुंबिक डॉक्टर असतात, आपण विश्वास ठेवतो आहे, ते लगेचच म्हणतात की हे घ्या, औषध घ्या, गोळी घ्या, कमी येईल, इंजेक्शन घ्या, झालं. तसं न करता लगेच स्कॅनिंग वगैरे करणं पण महत्त्वाचं असते. जर मोठा काय प्रॉब्लेम असेल तर कसं कळणार आपल्याला. त्यासाठी मला प्रॉब्लेम नव्हता. स्वामींना मी प्रार्थना करतच होतो सारखी कंटिन्यू मनातल्या मनात. पण सांगण्याचा उद्देश एवढाच की आपण जास्त पॅनिक व्हायला नसायला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी झाल्या की पॅनिक नसायला व्हायला पाहिजे. आणि काल मी दवाखान्यात असल्यामुळं दिवसभर काल मुलगीनं मसुरीची
ची भाजी बनवलेली आणि त्याचा व्हिडिओ बनवून ठेवलेला, तो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि केसांच्या काळजीसाठी जो मी सांगितलं होतं, केसांची काळजी, तुम्ही बाहेरच्या म्हणजे प्रोडक्ट वापरू नका. केस गळत आहेत म्हणून हा शॅम्पू वापरा, हे तेल वापरा, ते अजिबात तेल कुठलंही वापरू नका. तुम्ही पॅराशूटची तेलाची बाटली एक आणायची आणि आपलं एरंडेल तेल एवढं स्वस्त पण मिळतं. आणि एरंडेल तेल थोडं जरी तुम्ही त्या पॅराशूट तेलात मिक्स करून जर ते लावलं, केस अजिबात गळत नाहीत मुळात आणि जाड होतात, पांढरे होत नाहीत लवकर आणि केसांना एकदम दाटपणा येतो आहे. आणि एरंडेल तेल आणि खोबरेल तेल मिक्स करायचं, गरम करायचं, एक लसणाची कुडी टाकायची आणि रोज रात्री झोपताना लावायचं. म्हणजे आज तेल लावलं तुम्ही तर उद्या दुसऱ्या दिवशी लावायचं. आज थोडं लावायचं, दुसऱ्या दिवशी थोडं लावायचं, तिसऱ्या दिवशी तेल लावायचं आणि आंघोळ करायची डोक्यावरनं. आणि आंघोळ करताना तुम्ही शॅम्पू कुठला वापरणार, हा शॅम्पू वापरा, तो शॅम्पू, तुम्ही शिकेकाई जरी लावले तरी चालते. क्लिनिक प्लस शॅम्पू, मी तर क्लिनिक प्लसच शॅम्पू लावत असते. म्हणजे ॲडव्हर्टाईजसाठी वगैरे काय बोलत नाही, पण हा क्लिनिक प्लस शॅम्पूनी केस जेवढे म्हणजे तुमचे गळणे थांबतं आहे. खरंच की क्लिनिक प्लस शॅम्पू वापरू नये, हे करू नये, ते करू नये असं म्हणतात, काही नाही, सगळं खोटं आहे. तुम्ही ₹1 क्लिनिक प्लस शॅम्पू, तुमची केसांची लेंथ केवढी आहे त्याप्रमाणे 1 किंवा 2 तुम्ही वापरू शकता. आणि कंडिशनर करा, अगर नाही करा, पण हे तेल लावून तुम्ही क्लिनिक प्लसनं आंघोळ करून बघा, केस अजिबात गळत नाहीत. उगाचच बाहेरचे प्रोडक्ट भरपूर आणायचे, महागातलं तेल घ्यायचं, लोक फसवायला बसलेलेच आहेत, हे करा ते करा. जर तुम्हाला खरंच जर तेल स्वतःच बनवायचं आहे तर मी आता मुलगीला डॅन्ड्रफ होतो म्हणून मी तिच्यासाठी तेल बनवत होतो, स्वतः बनवते. म्हणजे त्यात घरात आता वरती कोरफड आहे, माझ्याकडे जास्वंदीची फुलं आहेत वरती, ती जास्वंदीची फुलं, कोरफड, कडीलिंबाचा पाला, कढीपत्ता आणि कांदा खिसून घालून ते तेल उकळून त्यात एरंडेल तेल, बदाम तेल आणि खोबरेल तेल हे सगळं मिक्स करून मी ते ऑइल तयार करून मुलगीला डॅन्ड्रफसाठी वापरलेला. म्हणजे हे घरच्या घरी तुम्ही बनवून करून लावू शकताय. ते बाहेरचं विकत आणायला गेला की त्याचे पैसे बघा तुम्ही किती घेतात. आम्ही पार्लरमध्ये सुद्धा मी तेल बनवून विकत होतो, पण आपण हे घरगुती बनवून त्यांना विश्वासानं देणं. आणि बाहेर तुम्ही आयुर्वेदिक दुकानात हेच तेल घ्यायला गेला की 500-700 रुपये घेतात. तसं न करता तुम्ही तेच तेलाची बाटली बघा, 150 रुपयाची खोबरेल तेलाची मोठी बाटली आणली, 50 रुपयाला तुम्हाला एरंडेल तेल मिळते, 60-70 रुपयाला तुम्हाला छोटी बदामाच्या तेलाची बाटली मिळते. कोरफड तुमच्याकडं घरी असेल तर वापरू शकता, नाहीतर तयार जेल मिळते. आणि जास्वंदाची फुलं तुम्ही 20 रुपयाची जरी आणून त्यात उकळत्या तेलात टाकली, मेथ्या टाकल्या, कांदा खिसून टाकला, कढीपत्ता टाकला आणि कडीलिंब, हे सगळं जर तुम्ही टाकलं तरी तेल चांगलं उकळून घ्यायचं, गाळायचं, ते सगळं पिळून घ्यायचं सगळं साहित्य. आणि 1-2 दिवस तेल तसंच ठेवून द्यायचं ते काचेच्या बॉटलमध्ये. आणि नंतर मग तुम्ही ते वापरायला घ्यायचं, 1 नंबर केस होतात. आणि काय जास्त माहिती, म्हणजे एवढी माहिती भरपूर झाली. केस हेनंच चांगली राहतात. मी जास्तीत जास्त केसांना कुठलेही म्हणजे बाहेरचं तेल वगैरे काही लावत नाही, पॅराशूटचंच तेल वापरत असतो एरंडेल तेल घालून. आणि हे डॅन्ड्रफ ज्यांना आहे किंवा डॅन्ड्रफमुळं जास्त म्हणजे स्कल्प हे सगळं निघत असते, त्याच्यासाठी मी मुलगीला ते बनवून ठेवलेला. बाकी आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि उद्यापासून मी व्यवस्थित व्हिडिओ बनवत जाईल. आता 1-2 दिवस गॅप पडलेला, त्यामुळे मी रेसिपीचे वगैरे व्हिडिओ टाकलेले. उद्यापासूनचे व्हिडिओ रेग्युलर येतील. श्री स्वामी समर्थ. फास्ट फॉरवर्डमध्ये मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवत आहे. तिनं जी रेसिपी केलेली होती ती टाकण्यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ ॲड केला आहे. श्री स्वामी समर्थ.